वरती देखील होतो आणि तेच वैशिष्ट्य राहिलेलं आहे मानाचा करंडकचं. स्वर्गीय अंकुशदादा पाटील श्री 11 संघाच्या खेळाडूंनी तयार राहा, यानंतर तुम्हाला खेळायचंय. त्याचबरोबर सचिन ढवळे प्रहार पुणे या संघाने देखील तयार राहा, यानंतरची मॅच आपली असणार आहे. त्यानंतर ओवी 11 हमराज मृत्युंजय पुणे रहीम 11 दोन्ही संघ उपस्थित आहेत, आपण देखील रेडी राहा. योगेश सरकार गायत्री 11 विरुद्ध संविधान ग्रुप यशवंतभाऊ पाचंगी 11 या संघांनी देखील तयार राहा. आज एकंदरीत 12 संघ खेळत आहेत, पैकी 6 संघांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजून एक मॅच आहे, म्हणजे ही मॅच संपल्यानंतर एक गट पूर्ण होईल आणि त्यानंतर दुसऱ्या हाफला सुरुवात होईल. खरं तर आपल्याला दुपारी 1 वाजता हाफ सुरू करायचा होता, आत्ता 2:17 झालेले आहेत. म्हणजे आपण आता सकाळी 1.5 तास लेट होतो, आता आपण 2 ते 2.5 तास लेट आहोत. तर तो वेळ कव्हर करायचा आहे आणि त्यासाठी खेळाडूंकडून आम्हाला सहकार्य हवंय, सहकार्य मिळालं पाहिजे. दोन्ही संघांनी कृपया काळजी घ्या आणि मॅच लगेच सुरू करा. ऑफिशियल्स मैदानामध्ये वैभव कातोरे सर आणि त्याचबरोबर अक्षय निर्मल सर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. समीर जोशी सर देखील ॲज अ थर्ड अंपायर या सामन्यासाठी इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर लगेचच होते मॅचला सुरुवात. पोलीस खात्यातील प्रतिथयश अधिकारी सन्माननीय अश्विन कुमकर सरांचं देखील आगमन इथे होतंय, आम्ही स्वागत करतो. आज मंचावरती आदरणीय सचिन ढवळे सर देखील उपस्थित आहेत. खरं तर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या प्रशासकीय सेवेमध्ये अनेक अधिकारी निर्माण करणारे सर आपल्या समवेत आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अत्यंत अवघड विषय ते शिकवतात आणि त्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. 50 केले तर हां अमरजी अरवलकर यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. कोणी खेळाडू जो फलंदाज करण मडवीसाठी बक्षीस आहे, बस फक्त करण मडवीसाठी बक्षीस आहे. अर्धशतक फटकावलं तर आपल्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अर्धशतकासाठी 1000 अमरजी अरवलकर यांच्याकडून हे बक्षीस आपल्याला मिळणार आहे. आपण चर्चा करत होतो स्पर्धा परीक्षांचा. खरं तर आपण निश्चित MPSC UPSC त्याच नाही, त्याबरोबरच सरळ सेवा भरतीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात किंवा कुठल्याही प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला जायचं असेल, अगदी शिक्षक जरी व्हायचं असेल तरी तुम्हाला TET सारखी परीक्षा द्यावी लागते किंवा अनेक कोणत्याही स्पर्धा तुम्हाला द्यायच्या असतील तर तिथे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच आता जावं लागतं. केवळ आपण शालेय शिक्षण घेऊन आता तुम्हाला नोकरी मिळणार नाही. आणि या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि सर्वंकष तयारी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून होते. अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये सरांचे आहेत आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा सुवर्ण संधी आहे. आपण जरूर सरांची ऑनलाईन बॅच घ्या, त्याचबरोबर ऑफलाईन बॅच घ्या आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपलं आयुष्य उज्ज्वल करा. मॅचला झालेली सुरुवात. पहिला चेंडू होता संदेश पार्टेचा, 1 धाव इथे पूर्ण होणार आहे सौरभ कडून, माफ करा करण कडून मिळणार आहे. करण आणि सूरज पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण बघणार आहोत. करण आणि सूरज पाटील सलामीची जोडी गावदेवी गावठाण उरण संघाची मैदानामध्ये दाखल झालेले. संदेश पार्टे पुणे शहरातील एक मोठं नाव आहे, अनेक मोठा अनुभव संदेशकडे आहे. विशेष म्हणजे खूप कमी वयात संदेशनं खूप मोठं क्रिकेट खेळलं. पुण्यातलं क्रिकेट साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारा हा खेळाडू आहे आणि अलीकडच्या काळामध्ये एक आश्वासक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्याची गणना होते. बघूया धावांची नोंद या ठिकाणी होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल इथे सूरज कडून. 3 धावसंख्येवरती धावफलक पोहोचतोय. तर या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी मारणाऱ्या खेळाडूला विनायक जाधव मित्र परिवार बोरवली गोराई यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. करण मडवीनं जर हाफ सेंचुरी केली तर अरवलकर यांच्याकडून मिळणार आहे 1000 रुपये. तर त्याचबरोबर अजूनही काही बक्षीस आहे. कोणत्याही खेळाडूने अर्धशतक ठोकलं तर त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस आहे. उंच फटकावता हवेमध्ये काही काळ भिंतीवरती आदळल्यानंतर परत मागे येतोय. 1-2 धावा इथे प्राप्त होणार आहे. लोकल बॉय चेतन भाटे यांच्यासाठी बक्षीस आहे. कॅच साठी 1000 रुपये. अतुल भाऊ महांगडे पिंटू सामरान भाई बागवान यांच्याकडून हे बक्षीस आहे. चेतन भाटे या मैदानावरचा सुपरस्टार आहे. आज
आपल्याला वारजे संघाकडून इथे मैदानामध्ये बघताना खेळताना आपण बघणार आहोत. एक आश्वासक असा गोलंदाज, हुकमी गोलंदाज आपण म्हणू शकतो चेतन पाटीलला, आणि त्यांच्याकडून झेल नोंदवला गेला तर त्यासाठी सुद्धा सामरानभाई बागवान यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अशी भरपूर बक्षीस म्हणजेच मानाचा करंडक. डीडी स्पोर्ट्स एक अतिशय सुंदर आयोजन. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे या सुंदर मैदानावरती आपण बघतोय मानाचा करंडक. उंच आकाशामध्ये चेंडू आणि फलंदाज, पहिला फलंदाज संदेश पार्टेला मोठं यश. फर्स्ट विकेट गॉन. सूरज पाटील इथे बाद होईल. स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या सामन्यामध्ये संदेश मोठा धक्का देण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. सूरज बाद होईल. नवीन फलंदाज चैतन्य पाटील. रायगड प्रीमियर लीग मध्ये सामनावीर, मोटरसायकल जिंकणारा हा खेळाडू आहे चैतन्य पाटील. मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलेला. चैतन्य पाटील कडून देखील मोठ्या अपेक्षा असणाऱ्या या खेळाडूंनी सातत्याने आपल्याला सिद्ध केलेलं आहे. खरं तर टेनिस क्रिकेट खूपच अवघड खेळ आहे. इथे सातत्य राखणं प्रत्येक खेळाडूसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या मॅच मध्ये चांगला परफॉर्म दिला तर तुम्हाला निश्चित प्रकारे चांगल्या टीम मध्ये संधी मिळू शकेल, पण ती जागा टिकवणं हे तेवढं सोपं नाही. तुम्हाला सातत्यानं तिथे चांगली कामगिरी करावी लागते. आणि हे जे खेळाडू आहे, मग करण मढवी असेल, चैतन्य पाटील असेल, या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलेले, सातत्यानं वेगवेगळ्या कसोटीवरती स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आज पुन्हा एकदा त्यांना नव्यानं आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे. कारण नवं आव्हान समोर आहे. क्रिकेटचा सामना असाच आहे, नवीन असतो. प्रत्येक सामना नवीन असतो. खेळ तोच आहे, नियम तोच आहे, बॉल तोच आहे. ग्राउंड थोडंफार बदलेल, विकेट थोडंफार बदलेल, मात्र सामना पूर्ण नवीन असतो. आणि त्यामुळे अशा सामन्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी प्रतिस्पर्ध्यावरती मात करण्यासाठी सर्वोत्तम देण्याची तयारी ठेवावी लागते. यस, स्लोवर वन टाकला होता इथे करण मढवीसाठी. निर्धाव चेंडू असेल, षटकाची सांगता होते. पहिलं षटक अत्यंत प्रभावी. संदेश पार्टे जबरदस्त. एक चेंडू, एक षटक संपलेलं आहे. एक गडी बाद 7. वाह, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. व्हॉट अ फॅब्युलस स्टार्ट. सुंदर सुरुवात दिली संदेश पार्टेनं. मातब्बर संघांना, खरं तर करण मढवी, चैतन्य पाटील या दोन फलंदाजांना इथे रोखून ठेवणं तेवढंच सोपं काम नाहीये. पण संदेश पार्टेचा अनुभव किती मोठा आहे. संदेश पार्टे यांच्या या जबरदस्त गोलंदाजीसाठी समालोचकाने क्रिक लाईफ स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा दीपक मंडले सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस संदेश पार्टे सरांसाठी आलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली. आणि आता पाहिजे, खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला 5 बॉलर्सला घेऊन यायचे. त्यामुळे एखाद्या गोलंदाजाला रिदम मिळाला, त्याचं एक षटक चांगलं आलं तरी त्याला तिथेच आहे, त्याला पुढचं षटक मिळणार नाहीये. हा सामना फक्त 3 षटकांचा सामना आहे. ओनली 3 ओव्हर मॅच. पहिलं षटक संपलेलं आहे, त्यामुळे 3 गोलंदाजांना तुम्हाला वापरायचं आहे. तर विकास राठोड, खडकवासला मतदारसंघातील ही टीम आहे. विधानसभा क्षेत्र वाईज संघ आज दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. एकूण 12 संघांचा समावेश आज. आणि पुणे, मला वाटते पुण्यातील 8, पिंपरी चिंचवडमध्ये 3 विधानसभा क्षेत्रांपैकी अनेक संघ इथे सहभागी आहेत.
यस, वेग जरूर होता, लाईन देखील चांगली आहे, चेंडू निर्धाव आहे. अप्रतिम गोलंदाजी विकास राठोड. चांगली सुरुवात होते. मागच्या सामन्यामध्ये सफाईदार विजय आपण मिळवलेला बघितला होता, तो अलंबाई पठाण 11 वारजे संघाने मिळवला होता. एक सहज विजय त्यांचा होता, कारण मार्जिन 20 पेक्षा अधिक होतं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की गावदेवी गावठाण उरण संघाने देखील तुलनेने सहज सामना जिंकला होता. त्यामुळे दोन्ही संघांना फारसा प्रतिकार करावा लागला नाही. इथे मात्र प्रतिकाराची गरज आहे. हो, खरा बॉल होता. आपट बार टाकण्याचा प्रयत्न फसलेला आहे, डोक्यावरून जातोय, चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव प्राप्त होणार आहे. 8 धावा इथे नोंदवले जात आहेत गावदेवी गावठाण उरण संघाकडून. 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर 1 ते 3 सगळ्या तीनही षटकांसाठी ठेवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ डिफेन्सिव्ह अटॅकने या ठिकाणी उतरतोय आणि म्हणूनच कदाचित आखूड टप्प्याचा चेंडू टाकायचा प्रयत्न असेल, मात्र मोठा बाउन्सर होता, पण बार मोठा होता. फलंदाजाच्या खूप उंचावरून, डोक्यावरून नाही तर बराच उंचावरून निघून गेला. यष्टीरक्षक धनंजय बांद्रे यांचे कौशल्य तिथे बघायला मिळालं. हो, लेंथ बॉल आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होतील. धावफलक पुढे 9 वरती पोहोचेल. पुन्हा एकदा खरं तर ज्यावेळेस तुम्ही रबल बॉलवरती येता, आपण बघतो की मुवमेंट खूप मोठी असते ॲज अ कम्पेअर टेनिस बॉल. या बॉलला मुवमेंट खूप मोठी आहे. टप्पा पडल्यानंतर इतका वेगानं चेंडू लांब निघून जातो. यष्टीरक्षक धनंजय बांद्रे यांना बघितलं असं आपण, ज्या पद्धतीनं धनंजय हा आपल्या डाव्या बाजूला झेपावला. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटर तिथे आपलं संपूर्ण शरीर झोकून देऊ शकत नाही. ग्राउंडवरती ग्रास जरी असेल तरी सुद्धा ते धारिष्ट करणं थोडंसं अडचणीचं ठरतं. त्यामुळे जितकं शक्य होईल तेवढं अलगद चेंडू पकडण्याचा प्रयत्न असतो. परंतु इथे खरं तर झेप टाकायची आवश्यकता होती, मात्र स्ट्रेचिंग इतकं जबरदस्त होतं धनंजय बांद्रेचं की त्यानं तिथे चेंडू अडवला, काही एक्स्ट्रा जाऊ दिल्या नाहीत. फलकावरती धावांची नोंद असेल 9 आणि फलंदाज बाद झाला 1. विकास राठोड पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवर. चेंडू बदलण्याची गरज आहे का? दोन्ही पंच बघतायत, तपासून बघतायत बॉलला. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण बघतोय. खरं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच आपल्याला, मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं एक परीक्षा घेतली होती आणि ज्या परीक्षेमध्ये अनेक अंपायर्स परीक्षेला बसले होते. त्यापैकी टॉप 4 जे अंपायर्स आहेत त्यामध्ये आपण वैभव कातोरे सरांना बघितलं होतं आणि ते टॉप 4 जे अंपायर्स होते ते सगळे महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या अंपायरिंग काउन्सिलमध्ये देखील आपल्याला बघायला मिळाले. अनेक मॅचेस महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या वैभव कातोरे सरांनी तिथे अंपायरिंग केलेली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धा ज्या होत असतात त्यांना ते सातत्यानं तिथे उभे असतात ॲज अ अंपायर. आणि केवळ लेदर क्रिकेट नाही तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्यांना आपण बघतो, रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील बघतो. या तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक वेगळी टेस्ट असते अंपायरची आणि त्या सगळ्या टेस्टवरती खरे उतरलेले आहेत वैभव कातोरे सर. जाऊया मैदानामध्ये, जिथे गोलंदाज असेल विकास, फलंदाज चैतन्य. हे भयानक स्पीड आहे, आपल्याकडं स्पीड गन कदाचित नसेल त्यामुळं त्यांचं स्पीड रेकॉर्ड करता येणार नाही, पण रबर बॉलवरती एवढा वेगात टाकणारा बॉलर आहे विकास राठोड. कदाचित 150 पेक्षा, दीपक मंडले सर मागून मला सांगतात की 150 पेक्षा जास्त वेगाने टाकतो, कन्सिस्टन्सी टाकतो. अजून वेगाने टाकावी आणि मला वाटतं लेदर बॉल टाकावा. जर तुमच्याकडे इतकं स्पीड असेल तर जरूर लेदर बॉल टाकून बघा, कारण महाराष्ट्र असोसिएशन लेदर बॉलचे खेळाडू बघतायत. त्यांना गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की महास्पीड टेस्ट देखील महाराष्ट्र असोसिएशनने ठेवली होती. तिथं विश्वजित ठाकूर आणि मला वाटतं अजून एक खेळाडू, त्याने दोघांनी संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस होतं 1 लाखाचं, दोघांना 50,000 रुपये मिळाले. 142 किलोमीटर वेगाने त्याने बॉल टाकला होता. मोठं स्पीड आपल्याकडे असेल तर त्या खेळाडूंनी जरूर लेदर बॉलमध्ये आपल्याला आजमावून बघितलं पाहिजे, कारण तिथे खरं तर तुमच्या कौशल्याची, तुमच्या स्ट्रेंथची कसोटी लागणार आहे आणि तिथे तुम्हाला यशाचा राजमार्ग दिसेल. तर जाऊया मैदानामध्ये. 10 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. विकास राठोडनं पुन्हा एकदा फलंदाजांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. काय गोलंदाजी टाकलेली, भरपूर डॉट्स बॉल आलेले आहेत. तिथे वाईट जरूर आहे, मात्र 3 डॉट आहेत.
परत एकदा भयानक वेगवान चेंडू. या चेंडूवरती टायमिंग करणं खूप कठीण जाते फलंदाजांना. धाव इथे मिळेल 1 आणि फलकावरती धावांची नोंद आहे 11. षटक दुसरं मैदानामध्ये अजून सुरू राहणार आहे. 11 धावांवरती गावदेवी गावठाण उरण संघाला रोखण्यामध्ये आलमभाई पठाण वारजे संघ यशस्वी ठरलेला आहे. अजून एक षटक आहे. ओनली 3 ओव्हर मॅच. 3 षटकांची मॅच असल्यामुळे अधिकाधिक चुरस या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. अधिकाधिक संघर्ष बघायला मिळेल. मात्र पहिल्या 11 चेंडूंमध्ये मी म्हणेल की वारजे संघाचं वर्चस्व आहे. हवेमध्ये जरूर चेंडू मिड विकेट मागे आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6. षटकार. विकेट किपरच्या मागे छोटा हरभजन आहे, त्याला बाहेर घ्या. चल ये रे बाळा, बाहेर ये, बाहेर ये, चल ये, पळत ये, पळत ये. तर बघा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 17 धावा फलकावरती लागलेल्या आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता असणार आहे. दोन्ही गोलंदाजांनी प्रभाव सोडलेला आहे. 12व्या चेंडूमध्ये मात्र षटकार खेचत पलटवार गावदेवी गावठाण उरण संघाने देखील केलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघ हाराखेरी मांडणारे नाहीत. दोन्ही संघ निश्चित प्रकारे माघार घेणारे नाहीत आणि या परिस्थितीमध्ये ही लढत अधिक चुरशीची होणार यात तीळ मात्र शंका नाही. करण मडवी 3 षटकांची मॅच आहे आणि या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये करण मडवी फक्त 2 धावा काढू शकलेला आहे. शेवटचं षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावांची जास्त गरज असणार आहे गावदेवी गावठाण उरण संघाला आणि गोलंदाज असणार आहे धनंजय लोखंडे. मागच्या सामन्यामध्ये देखील प्रभावी होता धनंजय. तर यावेळेस त्याच्या समोर मोठं आव्हान आहे. करण मडवी इन फ्रंट ऑफ धनंजय लोखंडे. यस, उजवाईच्या बाहेर लेंथ बॉल होता. धावाची संधी असू शकते तिथे आणि बघायचंय पंचांचा निर्णय काय होतो. येतोय मधली यष्टी बरोबर वाकवलेली आहे धनंजय लोखंडेनं. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. धावबादसाठी निश्चित प्रकारे तिथे काय घडलेलं आहे व्यवस्थितपणे क्रिक लाईफ स्पोर्ट्सच्या आपले कॅमेरामन ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात चित्रित करतायत. स्क्रीनवरती ती दृश्य येतील. समीर जोशी सर बघतील, व्यवस्थित आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. आउट, फलंदाज बाद असेल. करण मडवी बिग मॅन. शेवटच्या षटकामध्ये करण मडवीच्या मोठ्या फटक्यांची गरज होती. करण मडवीला शांत करण्यामध्ये आलमभाई पठाण वारजे संघाचे खेळाडू यशस्वी ठरलेत, विशेषतः धनंजय लोखंडे. नवीन फलंदाज डीजे नवीन फलंदाज परेश ठाकूर. 2 फलंदाज गमावलेले आहेत आणि चैतन्य पाटील परेश ठाकूर ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. पनवेल तालुक्याचा संघ मैदानामध्ये इथे खेळतोय आज, त्यामुळे दिग्गज खेळाडूंची उपस्थिती बघायला मिळते आणि 2 दिग्गजांची लढाई इथे आहे. धनंजय लोखंडे, संदेश पाटे सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतायत. विशेषतः संदेश पाट्यांना मिड विकेटला आपण बघणार आहोत. लॉंग ऑनला श्रीकांत खुणे क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील. लॉंग ऑफ आहे, कव्हर पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये खेळाडू, स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. बचावात्मक या साखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, मात्र थोडीशी गती कमी केली होती यावेळेस धनंजयनं. बाउन्स ठेवला होता चेंडूला. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. चेंडूचं मेरिट बदलून फटका खेळायचा प्रयत्न होता.
फसलेला प्रयत्न आहे. 2 चेंडू डॉट आहे. 3 ओव्हर्सची मॅच आहे. तिथे काही चेंडू डॉट येत आहेत. त्याचा परिणाम निश्चित प्रकारे धाव फलकावरती दिसतोय आपल्याला. गावदेवी गावठाण उरण डावेष्टीच्या बाहेर वाईड आहे. एक गोष्ट जाणवली असेल तुम्हा सगळ्यांना की सकाळपासून वाईडचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला कारण असू शकतं की टेनिस बॉल पकडण्याची सवय गोलंदाजाला आहे. रबर बॉलची तेवढी थोडीशी प्रॅक्टिस मिळत नाही. डायरेक्ट मॅच प्रॅक्टिस असते. आपल्या स्पर्धेला साऊंड सौजन्य आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान आहे सन्माननीय उद्योजक उद्देशभाऊ गोरे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत विनंती करतो मंचावरती या. याबरोबर फलंदाज बाद असणार आहे. अतिरिक्त बाउन्स होता खेळपट्टीवरती. त्याचा फायदा उठवला धनंजयनं आणि दुसरा फलंदाज या षटकात लावतोय बाद. अजून एक विकेट. मात्र 18 धावा फलकावरती. 3 फलंदाज गमावलेले आहेत गावदेवी गावठाण उरण संघानं. मोठी नावं आहेत. मात्र आज कोणी आपला प्रभावी खेळ दाखवू शकलेला नाही. आणि हेच असतं खेळामध्ये. आपण बऱ्याच वेळा बघतो की कुणीतरी एकानं जबाबदारी घेतली पाहिजे. तुमची टॉप ऑर्डर कोसळली, मिडल ऑर्डर कोसळली तर जी टेल ऑर्डर आहे, खालच्या क्रमांकाचे फलंदाज आहेत, त्यांनी सुद्धा उभं राहणं क्रमप्राप्त ठरतं. इथे टॉप ऑर्डर पूर्ण कोसळलेली आहे. मिडल ऑर्डर्स मध्ये आता त्यांना उभं राहायचं म्हणजे काय, त्यांना मोठ्या फटक्यांची गरज आहे. स्कोअरला जी थोडीशी मरगळ आलेली ती झटकून टाकायची असेल तर आता पुढच्या काही चेंडूमध्ये खूप मोठ्या फटक्यांची गरज आहे. कृतज्ञ मडवी नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती सामना करणार आहे गोलंदाज धनंजय लोखंडेचा. कृतज्ञ मडवी ऑन स्ट्राईक. वाह 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 वाह, सुंदर फटका. कृतज्ञ षटकार. फलकावरती धावा 24. जी अपेक्षा आपण व्यक्त करत होतो की गरज आहे मोठ्या फटक्यांची, तुमच्याकडे कमी चेंडू आहेत आणि इथे जास्तीत जास्त धावा अपेक्षित आहेत, तर कृतज्ञ मडवीनं ती जबाबदारी उचललेली आहे. लॉफ्टेड ऑफ आपण म्हणतो या फटक्याला, की हवेतून खेळला जातो हा फटका. लॉंग ऑफला अत्यंत सुंदर देखना फटका आपल्याला बघायला मिळाला. लेंथ बॉलचा अत्यंत प्रभावी वापर, एक जबरदस्त टायमिंग बघायला मिळालं तिथे कृतज्ञ मडवीकडून. धनंजय लोखंडे पहिल्या 3 चेंडूमध्ये अत्यंत प्रभावी होता धनंजय. 2 विकेट. इथे मात्र उजव्याच्या बाहेर हरकत करताना चेंडू. तर रेफरल कॉल येतोय. तिसऱ्या पंचांकडे फलंदाजांनी रेफरल मागितलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे समीर जोशी सरांकडे तो निर्णय येतोय. वाईड असेल का हा चेंडू. मात्र 24 धावा फलकावरती आहेत. एक माइंडसेट पाठलाग करत असताना आता बनवावा लागेल गावदेवी गावठाण उरण संघाला की आपल्याला कमी धावसंख्येवरती. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू आहे. मी कौतुक करेल समीर जोशी सरांचं, कारण इतक्या लवकर त्यांचा निर्णय येतो हे जास्त महत्त्वाचं आहे. की तिथे अमित भुजबळ सर आहे ॲज अ कोऑर्डिनेटर आणि त्यामुळं ते पटकन योग्य ती दृश्य त्यांच्या समोर ठेवतात आणि पंचांनी आपला निर्णय घेणं सोपं जातं. अन्यथा आम्ही अनेक वेळा बघतो की पंचांकडे निर्णय आल्यानंतर 1.5 मिनिटं 2 मिनिटं तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येत नाही. पुन्हा चांगला चेंडू आहे आणि याबरोबर इथे सामना संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा गावदेवी गावठाण उरण. विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आलमभाई पठाण 11 वारजे संघाला. तर यानंतरची मॅच होणार आहे श्री 11 विरुद्ध सचिन ढवळे प्रहार 11 पुणे. बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज फॉर टॉस. चला नाणेफेकीसाठी चला. श्री 11चे संघनायक आणि सचिन ढवळे प्रहार 11चे संघनायक. तर सन्मान्य उद्देशभाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. आम्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या, जिथे दोन्ही संघनायक असतील आणि या स्पर्धेचे प्रेझेंटर विनोद चोरगे सर त्या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जातील. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे.
तर विनंती करेल वालमभाई पठाण वारजे संघाला आपण लवकर ग्राउंड सोडा, फलंदाज आपले पटकन मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षणासाठी गावदेवी गावठाण उरण संघ दाखल झालेला आहे, तर कृपया लवकर मॅच सुरू करा. मॅच ब्रेक इनिंग ब्रेक मधलं अंतर कमी करा. तर बघा उद्देश भाऊ गोरे आणि आपण जाऊया विनोद चोरगे सरांकडे. थँक्यू. हॅलो, सर्वांनी उद्देश भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी साऊथ सौजन्य जे आपल्याला लाभलं ते आमचे उद्देश भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल श्री 11 आणि सचिन ढवळे प्रहार दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. एक आकर्षक कॉइन भरतदादा टिंगरे आणि त्याचबरोबर श्रद्धा मांडे यांच्या माध्यमातून आलेला एक चांदीचा कॉइन, एका बाजूला मानाचा करंडक, एका बाजूला DD स्पोर्ट्स आणि उद्देश भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सचिन ढवळे प्रहार 11 आणि श्री 11 या दोन संघादरम्यान टॉस. यस, टॉस या ठिकाणी केला जातोय. मानाचा करंडक हा कॉल दिलाय आणि मानाचा करंडक प्रहार 11 संघाने टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कसं वाटतं आज या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालाय? खरं तर ग्राउंडमध्ये एंट्री केल्यानंतर अजिबात वाटत नाही की ही टुर्नामेंट एवढी छान टुर्नामेंट अजूनपर्यंत मी बघितली नाही. पावसाळी टुर्नामेंटमध्ये माझ्यामध्ये एक नंबर टुर्नामेंट असेल मी बघितलेली. त्यामुळे मी भाऊचं कौतुक करतो आणि इथून पुढे त्यांनी असेच टुर्नामेंट भरावे असे त्याला सूचना देतो. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शुभेच्छा तुम्हाला. माझ्यासोबत श्री 11 संघाचे कॅप्टन आहेत आमचे महेश दादा. महेश सर, या मैदानामध्ये खेळण्याचा फार तगडा अनुभव आहे. आज मैदानामध्ये काय वेगळं पण दिसलं? वेगळे पण करायची गरज नाही, कारण की या स्पर्धेची एवढी शोभा असते की अशी टुर्नामेंट कधी खेळायला भेटते याची वाट बघत असतो. कारण की पिंटू भाऊला आम्ही कंटिन्यू विचारत असतो, बाबा मानाचा करंडक आपला कधी आहे? कारण की हा फक्त मानाचा करंडक अप्परचा नसो, हा की पुण्याचा मानाचा करंडक आहे. एवढी मोठी टुर्नामेंट आपल्या पुण्यामध्ये कुठंच होत नाही ना, असं आयोजन नियोजन कधीच नसतं आणि हे खूप चांगलं करतात. कारण की इथं फक्त आयोजक हे म्हणजे लहान मुलापासून फार वयस्कर माणसापर्यंत सगळे आयोजक असतात. याच्यामध्ये कसं कोण म्हणत नाही की ही माझी स्पर्धा आहे, ही अख्ख्या पुण्याची स्पर्धा आहे. एवढी चांगलं आयोजन असतं, खूप छान वाटतं ही टुर्नामेंट खेळायला. धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. मी आमचे युवा नेतृत्व सन्माननीय उद्देश भाऊ गोरे यांना विनंती केली की आपण शुभेच्छा द्याव्या खेळूंना. मानाचा करंडक या टुर्नामेंट सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद उद्देश भाऊ. खरं तर उद्देश भाऊ देखील याच मैदानामध्ये खंद आयोजक आहेत, त्यांची देखील एक स्पर्धा असते. तर जाऊया आता कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा मॅचकडे वळूया, कारण मॅच आता धमाकेदार. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. जाऊया आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सरकडे. धन्यवाद. तर धन्यवाद विनोदजी चोरगे सर. महत्त्वाची मॅच अगदी आपण पाहतोय, अतिशय दूरवरचा पल्ला गाठत दिवसभर या मैदानावरती जबरदस्त परफॉर्मन्स देणारी गावदेवी गावठाण उरण आणि त्यांच्या विरोधात याच पुण्यनगरीमधली आलमभाई पठाण 11 वारजे या दोन संघांच्या दरम्यान लढत. चला वेळ वाचवा. बॉल चॉईस पंचांकडे आहे, खेळाडूंसाठी नाही. बॉल चॉईस पंच करतील याची दक्षता घ्या आणि चला चालू करा ताबडतोब. आदित्य जाधव आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय श्री खुने. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय या श्री खुने संघाचा कॅप्टन, संघाचा कनाक. पहिलं षटक तन्वीर घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मानाचा करंडक क्वार्टर फायनलची ही महत्त्वाची मॅच. यानंतर मात्र ओपन खुल्या गटातील सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या श्री 11 आणि या सचिन ढवळे प्रहार 11 यांच्या दरम्यान नाणेफेक देखील संपन्न झाली. परंतु त्या अगोदर क्वार्टर फायनलमध्ये चला चला विनंती आहे, मॅच ताबडतोब चालू करा. रोमहर्षक सामना व्हावा क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल. चांगली गोलंदाजी आलमभाई पठाण 11 संघाची या अगोदर आपण पाहिलेली आहे.
तर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण या धावा वाचवण्यात यशस्वी होतोय का? 25 धावांचं टार्गेट समोर आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जाते. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय, एक धाव धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे सगळे बक्षीस दाते अगदी आपण पाहतोय उद्घाटन पार पडल्यानंतर तेव्हापासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या परिसरातील एखादा सण उत्सव असावा अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा असते. मानाचा करंडक आणि अगदी आपण फीडबॅक पाहिला अनेक खेळाडूंचा, प्रत्येक जण तोंड भरून कौतुक या स्पर्धेचं करतोय. कारण की रबर बॉल क्रिकेटमध्ये असं खूप कमी आयोजन नक्कीच पाहायला मिळतं आणि ते आमच्या डीडी स्पोर्ट क्लबच्या सगळ्या सदस्यांनी दाखवून दिले. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय, यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. अप्रतिम गोलंदाजी तन्वीर यांची 2 चेंडू टाकलेत, 1 धाव. आतापर्यंत नक्कीच जी खर्च केली आहे, कमी धाव संख्येवरती देखील सामने रंगवता येतात आणि क्रिकेट अनिश्चिततेने पुरेपूर भरलेला खेळ आहे हे नेहमीच आपण अनुभवलेलं आहे. आज देखील मैदानाच्या आतमध्ये जी क्वार्टर फायनल चालू आहे, शेवटपर्यंत अतिशय रोमांचक सामना होईल अशी चिन्ह नक्कीच दिसू लागली आहेत. पहिले 2 चेंडू अप्रतिम तन्वीरचे, समोर आदित्य जाधव. अगोदरच फ्रंट फुटवरती आले होते, बॅटची काढा घेतली, त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय सिंगल त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटलवरती नजर टाकली तर 2 धावा धावफलकावरती 25 बनवायच्यात. तन्वीरनं मात्र एक चांगली सुरुवात केली. 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. प्रेक्षकांची फार मोठी गर्दी, लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाचे पाऊल या क्रीडांगणाकडे वळताना नक्कीच जे पाहायला मिळालेले आहेत. आज सुरुवात झाली, येणारे 3 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रभावी आयोजन असणार आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू फीड केला जातोय, कोणतीही धाव मिळणार नाहीये. टोटल वरती नजर टाकली तर 2 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. तन्वीर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू सीमा पार, षटकार. स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 8 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. थोडासा शांत राहिला आणि त्यानंतर मात्र अटॅकिंग माइंड पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र मृत चेंडू अगदी आपण पाहतोय, डेड बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 8 धावा. खुल्या गटातील जे सामने आहेत ते 4 षटकांचे यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी आपण पाहतोय ही क्वार्टर फायनल कोण जिंकणार, सेमी फायनल मध्ये कोण प्रवेश करणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. 2 बलाढ्य संघ आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज क्रिकेट प्रेमी पाहत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा पार होईल, आकाशाचे वेध, इरादा होता पक्का, लगावलाय एक शानदार छक्का श्री खुनेच्या बॅट मधून, षटकार. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 14 रन ऑन स्कोर कार्ड, 25 बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये 14 येत आहेत. काय सुरुवात केली आहे, 12 चेंडू 11 धावांची गरज. वेल बिगिनिंग इज ऑफ सक्सेस. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर सर्वांच्या ओळखीचे असलेले संघनायक संदीप कदम सर यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत. पुणे शहर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचंड क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सनी तांबोळी यांचे आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. गणेश भाऊ मोहित यांच्याकडनं प्रेक्षकांनी जर झेल टिपला, पकडलाय त्याबद्दल झेल आहे, ते झेल पकडलाय त्याबद्दल त्यांना बक्षीस आहे, त्यांनी ते घेऊन जायचं आहे. प्लेयरला बक्षीस नाही, फक्त प्रेक्षक पाहिजे. जितेन शेळके आता खेळाडू म्हणून आले की प्रेक्षक म्हणून आलेत. आपलं स्वागत. पारितोषिक जमा केले. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल. ही लढत रोमांचक होईल, अटीतटीची होईल.
शेवटपर्यंत हा सामना रंगताना पाहायला मिळेल. जर खेळाडू असेल तर पारितोषिक जे दिलं जाणार नाही प्रेक्षकांमध्ये, परंतु प्रेक्षकांसाठी पारितोषिक असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. या वेळेला अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर झपकन यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. गोलंदाज अगदी आपण पाहतोय शुभम पाटील. अगदी उगवते सितारे या संघामध्ये रायझिंग स्टार आहेत आणि ते दर्जेदार परफॉर्मन्स दाखवताना अगदी आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. चांगली गोलंदाजी शुभम पाटील षटक क्रमांक 2 घेऊन आलाय आणि त्यानं देखील चांगली सुरुवात केली आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सलामीच्या जोडीनं तोडफोड मात्र केली आदित्य जाधव आणि श्री खुने. या वेळेला अगदी आपण पाहतोय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. सामना अगदी आपण पाहतोय कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे जाईल, कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे जाईल आणि मॅच बॅलन्स पाहायला मिळते. आता 9 चेंडू शिल्लक असतील आणि 10 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. समांतर संधी दोन्ही संघांना. बॅटची कडा यष्टिरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय काय मॅच होताना पाहायला मिळते. शेवटचे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. कोण बाजी मारणार अगदी आपण पाहतोय, कोण सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होणार, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8, 10 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे 10 धावा या बनवाव्याच लागतील. शुभम पाटील यावेळी फ्लिक केलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय श्री खुनेचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन. काय गोलंदाजी करतोय शुभम पाटील. आतापर्यंत चेंडू टाकलेत एकूण अगदी आपण पाहतोय 5 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील पाहायला मिळाली आहे. जबरदस्त गोलंदाजी शुभम पाटीलची. गोपी यांच्याकडून पारितोषिक गावदेवी गावठाण संघ जर जिंकला 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून मात्र जे दिलं जाईल. न्यू बॅटर अभि पळसकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकातच 14 आल्या होत्या, परंतु अगदी आपण पाहतोय इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटीलची. जबरदस्त गोलंदाजी आणि थोडंसं कमबॅक, कारण की 18 चेंडूंचा खेळ आहे, 3 षटकांचा खेळ आहे. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत, केवळ 1 धाव दिली शुभम पाटीलनं आणि आकर्षित केले आपल्याकडे शुभम पाटील यांनी. अभि पळसकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मानाचा करंडक तुम्ही पाहतायत, प्रत्येक सामना रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका खेळलाय शतरक्षक चेंडूवरती. चेंडू फीड करेल स्क्वेअर लेगच्या दिशेला, फेकी केली अप्रतिम फेकी आणि यष्ट्या उडवल्यात. धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या मोक्याच्या क्षणी विकेटचं होईल पतन. 6 चेंडू 9 धावांची गरज. काय सामना आहे, काय मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे जबरदस्त रंगलेला सामना. कोण बाजी मारणार, गावदेवी गावठण उरण की दुसऱ्या बाजूला आलमबाई पठाण 11 वारजे. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पाहिजे कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतोय, कुणाच्या हातात षटक सोपवतोय. 6 चेंडू 9 धावा अशी मॅच आपल्याला जी पाहायला मिळते. सुधीर घाडगे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बरेच जण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती देखील जोडले गेले असतील. सर्व प्रेक्षक राजाचं हार्दिक स्वागत असेल. डीडी स्पोर्ट मानाचा करंडक 2025 मध्ये अगदी आपण पाहतोय. आमच्या सगळ्या संयोजकांचे कष्ट, मेहनत आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या स्पर्धेकडे नक्कीच लागून होतं. आजपासून ही स्पर्धा चालू झाली आणि पहिल्या मॅच पासून प्रत्येक मॅच क्रिकेट रसिकांना रंगताना जी पाहायला मिळालेली आहे. 6 चेंडू 9 धावा. बाजी कोण मारणार. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एका बाजूला आहे अभि पळसकर, दुसऱ्या बाजूला आदित्य सुधीर घाडगे. आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आदित्य परतल्यानंतर मात्र सुधीर घाडगे अभिया परतल्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय सुधीर घाडगे मैदानाच्या आतमध्ये. एक रंगलेली मॅच, रंगलेला सामना अगदी आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावा. शेवटचे 6 चेंडू सांगतील की सेमी फायनलला जाणारा पहिला संघ कोणता. 6 चेंडू 9 धावांची गरज. आदित्य लीडिंग एज लागली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. फुटबॉल खेळावा तसा चेंडू पायानं त्या ठिकाणी लाथळलाय. सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. 1 धाव घेतली जाईल. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावांचं लक्ष. आलमभाई पठाण 11 वारजे विरुद्ध गावदेवी गावठाण उरण यांच्यातील रंगलेला सामना. 5 चेंडू 8 धावा. स्ट्राइक एंड वरती पोहोचेल सुधीर घाडगे. हा देखील एक स्फोटक आक्रमक फलंदाज आहे. पप्पू या नावानं मात्र महाराष्ट्र क्रिकेटमध्ये मात्र ओळख आहे. सुधीर घाडगे आज क्रायसिस मॅन ठरणार का, आज संकट योद्धा ठरणार का. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. लोअर फुल टॉस होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन. शतरक्षक चेंडू वरती येतोय आणि एक चूक महागात नक्कीच पडते. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू हातात सापडला नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक. 4 चेंडू 6 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. गणेश भाऊ मोहिते यांच्या वतीनं बक्षीस आहे. या चेंडूवर जर सामना फिनिश केला ना तर 2000 रुपयांचं बक्षीस पप्पू गाडगेसाठी. 4 चेंडू 6 धावा. कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेते तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय. 4 चेंडू 6 धावा. हीच रोमहर्षकता पाहायची होती क्रिकेट रसिकांना आणि ती रोमहर्षकता क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. 4 चेंडू 6. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि हा असेल विजयी षटकार. सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल आलमभाई पठाण 11 वारजे. पुण्यनगरीनं मारली आहे बाजी. वारजे संघानं मारली आहे बाजी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यानच्या काळ चला सगळ्यांनी बाहेर आहे. दरम्यानच्या काळामध्ये शिवसन्मान ट्रॉफीचे सर्वेसर्वा श्रीधर करडे यांचे पिताश्री श्रीमंत दादा करडे यांचं आगमन होत आहे. अण्णा आपलं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी स्थान पण व्हायचे. ओव्हर टू प्रवीण सर. तर दुसऱ्या बाजूला उरण संघ देखील अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स त्या टीमनं सकाळच्या सत्रापासून दिला. विशेष म्हणजे कंटिन्यू त्यांना सामने खेळावे लागले. गावदेवी गावठाण उरण आपण देखील एक चांगला खेळ केलात, सहभागी झालात. त्या बाबत आपलं मनापासून डीडी स्पोर्ट क्लबच्या वतीनं आभार. आणि आता चला पुढचा संघ ताबडतोब शतरक्षण त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला जाईल. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपले सन्माननीय मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार धनंजय लोखंडे. या पप्पू गाडगे आपलं 2000 रुपयांचं रोख पारितोषिक घेऊन जा. 2 चेंडूमध्ये तुम्ही सामना संपवायला पाहिजे होता, तो तुम्ही संपवला. त्याबद्दल दिनेश भाऊ धाडवे, गणेश भाऊ मोहिते आणि सागर भाऊ सोळंके यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस पप्पूसाठी. नाही इकडे इकडे प्रेझेंटेशन मध्ये जा किंवा इथं दिले तरी चालेल, काही हरकत नाही. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जोडलो जातोय. त्या ठिकाणी समालोचक विनोदजी चोरगे सर जोडले जातील. या सर आपलं स्वागत असेल. त्या अगोदर एक सूचना आहे, विकेट वरती सराव करायचा नाही विनंती आहे. हॅलो चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देण्या अगोदर जे 2000 रुपयाचं पारितोषिक होतं ज्याने सामना जिंकून दिला ते 2000 रुपयाचं पारितोषिक आपले गणेश भाऊ मोहिते यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. दरवेश दाडवे यांना विनंती करेल सुधीर गाडगे यांना 2000 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. सुधीर गाडगेने जो सामना जिंकून दिला, मॅचचा हिरो ठरला
आणि संघाला बक्षीस पात्र पेनीमध्ये पोहोचवलं. सुधीर कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याचबरोबर संदेश पार्टे सरांसाठी देखील पारितोषिक आहे. मंडले सरांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक संदेश पार्टे सरांना या ठिकाणी पारितोषिक दिलं. त्याचे आकर्षक षटक टाकलं. 7 धावांचं जे षटक संदेश पार्टे सरांनी टाकलं त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक हे देण्यासाठी मी उदेश गोरे यांना विनंती करेल. मंडले सरांकडे 500 रुपयाचं पारितोषिक. संदेश पार्टे सरांना 500 रुपयाचं पारितोषिक. दीपक मंडले सरांकडे जे 7 धावांचं षटक टाकलं होतं त्यासाठी पारितोषिक. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर करू. दीपक सर.